हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. हालेलुया. कारण देवाची दया सनातन आहे. हालेलुया. आणि खरोखर देवाची दया सनातन आहे. म्हणून आज आपण देवाच्या चरणाजवळ आलेलं असताना आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत की देवाची इच्छा काय आहे. प्रेज लॉर्ड. फिलिप्पियरास पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 14 आणि 15 वचन आपण पाहणार आहोत. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढं करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. की देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की कुरकुर करू नका. हालेलुया. कुरकुर करू नका. प्रेज लॉर्ड. आज जर देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की जे काही तुम्ही कराल ते कसं करा, कुरकुर न करता करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आज आपण पाहतो की संसार म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये कुरकुर असतीच. प्रेज लॉर्ड. हालेलुया. नवरा बायकोची कुरकुर हे कायम आपल्या कानावर येत असते किंवा होत असते. हालेलुया. ते काय विषय आपल्यासाठी नवीन नाही आहे. परंतु या कुरकुरीचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहीत नाही. किंवा जर आपण ही कुरकुर करतो तर ही देवाला आवडण्यासारखी आहे का, ह्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देव काय करतो की सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या करत असतो. प्रेज लॉर्ड. देव कोणाचाही वाईट करत नाही. देव कोणाचाही वाईट करत नाही. देव सगळ्यांचं चांगलं करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्याला म्हणजे पाहायला मिळतं प्रेज लॉर्ड की आपल्या जीवनामध्ये पाहतो की अनेक वेळेस काय होतं की सारखी कुरकुर कुरकुर आपल्या कानावर ऐकायला मिळते. प्रेज लॉर्ड. पण आपले डोकंसुद्धा त्या गोष्टीमुळे काय होतं की बाबा ही कुरकुर कुठपर्यंत. हालेलुया. परंतु आज देव आपल्याला या गोष्टी शिकवणार आहे. प्रेज लॉर्ड. की आज देवाला ही कुरकुर आवडती का. प्रेज लॉर्ड. जर आपल्याला वाटत असेल की मला देवाचं काम करायचं आहे, जर आपल्याला वाटत असेल की देवाचं गौरव मला करायचं आहे आणि या गौरवातून देवाला मी आभार मानणार आहे किंवा देवाचं गौरव मला सतत करायचं आहे, देवाचं काम मला करायचं आहे, किंवा जर असं वाटत असेल की बाबा काही काहींना असं वाटतं की मी फार मोठा म्हणजे नाही का देवाचं एक ह्याच्याने काम करतो, एक जोशाने काम करायचं असं वाटतं. परंतु देवाचं वचन सांगतं जर तुमच्यामध्ये जर मतभेद आणि कुरकुर असेल तर तुमच्या हातून देवाचं काम किंवा देवाचं गौरव तुमच्या हातून होणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं काम किंवा देवाचं गौरव जे आहे जर तुमच्यामध्ये जर मतभेद असतील आणि तुमच्यामध्ये जर कुरकुर असेल तर देवाचं काम तुमच्या हातून होणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या जीवनामधली जी कुरकुर आहे ती कुरकुर आपण काढली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनातून ती कुरकुर काढून टाकतो प्रेज लॉर्ड, त्यावेळेस खरोखर आपण देवाचं काम आपण करू शकतो, जोमाने काम करू शकतो. हालेलुया. कारण देवाने अब्रामाला वचन दिलं होतं की अब्रामा तू ताऱ्याकडे बघ, तुला तारे मोजता येतात का. अब्रामाला नाही येत, मोजता येत नाही. प्रेज लॉर्ड. पण देव म्हणला की या ताऱ्यासारखी तुझी संतती असेल. हालेलुया. आज तुला हे तारे मोजता येत नाही. आज तू निसंतान आहेस. तुझं वय होऊन गेलेलं आहे, साराचं वय पण होऊन गेलेलं आहे. पण तू आकाशातल्या ताऱ्याकडे बघ, हे तारे तुला मोजता येतात का. तो मला मोजता येत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देव त्याला म्हणतो, अब्रामाला म्हणतो जरी तुझं वय होऊन गेलं असलं, जरी तो आता म्हातारा झाला असला तरी देवाचं वचन सांगतं की अब्रामाला देव म्हणतो की तुझी संतती मी ताऱ्यासारखी करील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि नुसतं हेच सांगितलं नाही तर अब्रामाला देवाचं ज्यावेळेस प्राचलन झालं त्यावेळेस अब्रामाने सांगितलं की
तुझी जी संतती आहे ही संतती या ठिकाणी राहणार नाही, तर ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये, त्या दुधामधाच्या देशामध्ये तुझी संतती राहील. हालेलुया. देवाने अब्रामाला ते वचन दिलं आणि त्या गोष्टी अब्रामाने त्या देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. आपण पाहतो की देवाने अब्रामाला ते पण सांगितलं होतं की तुझी जी संतती ती 400 वर्ष काय राहील, इतर गुलाम म्हणून राहील. प्रेज लॉर्ड. त्यासाठी सुद्धा देवाने अब्रामासंगती करार केला. प्रेज लॉर्ड. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की निर्गमच्या पुस्तकामध्ये की देवाने त्यांची सुटका करवण्याचं ठरवलं, त्या गुलामगिरीतून सुटका करण्याची देवाने ठरवले, त्यासाठी मोशेची निवड देवाने केली. प्रेज लॉर्ड. त्यासाठी मोशेची निवड काय केली, देवाने केली. आणि मोशेला सांगितलं की जे इस्रायल लोक आहेत ते आज गुलामगिरीमध्ये आहे, त्यांचा आक्रोश माझ्या कानावर आलेला आहे आणि देव म्हणतो की मला काय करायचं आहे, त्या गुलामगिरीतून त्यांना मला बाहेर काढायचं आहे. हालेलुया. की देवाने ती वचनदत्त भूमी देण्याचं काम किंवा अभिवचन देवाने दिलं होतं. प्रेज लॉर्ड. पण वचन दत्त देश जो आहे किंवा वचन दत्त जी भूमी आहे त्यामध्ये काय असं असणार होतं. हालेलुया. त्यामध्ये असं काय असणार होतं की देवाने ते वचन दिलं होतं, तर वचन दत्त भूमी जी होती की ती पूर्णपणे विसाव्याची जागा होती. त्या ठिकाणी काय होणार होता, पूर्णपणे त्यांना विसावा देणार होता देव. दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी त्या वचन दत्त भूमीमध्ये अविश्वास आढळणार नव्हता, तर विश्वासाने त्या ठिकाणी कार्य होणार होतं. मोठा विश्वास त्या जागेवर असला असता. आणि विशेष म्हणजे की प्रत्येक मनुष्य हा शांतीने आणि समाधानाने, मनाला जी लागणारी जी शांती आहे त्या शांतीने परिपूर्ण असता किंवा भरलेला असता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वचनदत्त भूमी जे होते की वचनदत्त भूमी म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की देवाने वचनदत्त भूमीत घेऊन जाणार म्हणजे काय होतं तिथं. प्रेज लॉर्ड. दुधामधाचे प्रदेश तर होते, पण त्या ठिकाणी आज काय पाहिजे की माणसाला शांती आणि समाधान पाहिजे. माणसाला काय पाहिजे, शांती आणि समाधान पाहिजे. जर शांती आणि समाधान आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट काय होते की अवघड वाटते, किंवा आपल्याला त्या गोष्टी काय असतात की आपल्या मनाची जी चिडचिड आहे, किंवा अनेक आपण पाहतो की माणसाच्या मनामध्ये शांती आणि समाधान नसेल तर माणूस पूर्ण गोंधळून जातो, त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु वचनदत्त जी भूमी आहे त्या भूमीमध्ये काय होणार होता, विश्वास असणार होता. दुसरी गोष्ट म्हणजे ती जागा जी होती ती पूर्ण विसाव्याची जागा होती. प्रेज लॉर्ड. इथं तुम्ही चर्चमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, विसावा वाटतो का नाही वाटत? घरी असल्यावर तुम्हाला विसावा वाटतो का, शांत वाटतं का तुमच्या मनाला घरी असल्यावर? पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात येता, ज्यावेळेस देवाच्या वचनदत्त भूमीमध्ये तुम्ही येऊन बसता, प्रेज लॉर्ड, तुमच्या अंतकरणाला काय होते, समाधान मिळतं, तुमच्या अंतकरणामध्ये शांती येते. प्रेज लॉर्ड. आणि तुमच्या विश्वासामध्ये वाढ होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला पूर्णपणे देव त्या दिवसामध्ये विसावा देतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अनेक जण मला सांगतात की दादा, ज्यावेळेस आम्ही एक दिवस चर्चला येतो, आम्ही फक्त रविवारचं ज्यावेळेस आम्ही चर्चला येतो तर आमचा संपूर्ण आठवडा हा आशीर्वादित असतो. हालेलुया. आनंदित होतो, आमचा पूर्ण आठवडा आनंदित जातो. हालेलुया. आम्हाला अशी कुठली चिंता करण्याची गरज लागत नाही किंवा अशी चिंता येत नाही, पण आमचं मन एकदम शांत आणि उल्हासित आणि समाधानाने भरलेलं असतं. आणि विशेष म्हणजे की आम्ही विश्वासाने देवाकडे प्रार्थना पण करतो आणि विश्वासाने देवाचं वचन पण वाचतो. हालेलुया. हे वचनदत्त भूमीचा अर्थ आहे. हालेलुया. की तुमच्या मनाला शांती लाभली पाहिजे, तुमचं समाधान झालं पाहिजे, तुमच्या विश्वासामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विसावा मिळाला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर तुमच्या जीवनामध्ये विसावा आहे तर या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील. हालेलुया. कारण वचनदत्त देश तोच आहे. प्रेज लॉर्ड. परंतु देवाने ज्यावेळेस गुलामगिरीतून इस्रायल लोकांना सोडवलं त्यावेळेस अनेक ठिकाणी आपण पाहतो की देवाविरुद्ध ते कुरकुर करायचे. काय करायचे? देवाविरुद्ध ते काय करायचे? कुरकुर करायचे. प्रेज लॉर्ड. आणि त्यांची कुरकुर जी होती ही कशाविषयी कुरकुर असायची? पहिली गोष्ट खाण्याविषयी, पाण्याविषयी. प्रेज लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
सेवकाविषयी कुरकुर असायची. हालेलुया. की ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्याविषयीच आपण कुरकुर करत बसतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यांची समस्या तीच होती. प्रेज लॉर्ड. जर आपण पाहिलं गणनाचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय पाहिला, प्रेज लॉर्ड, तर त्या 11व्या अध्यायामध्ये त्यांनी जी कुरकुर केली देवाकडं किंवा मोशेकडे जी कुरकुर केली ती या ठिकाणी जे आहे ती खाण्याविषयी कुरकुर आहे. कशाविषयी? खाण्याविषयी कुरकुर. प्रेज लॉर्ड. आणि हे कुरकुर देवाला आवडत नाही. हालेलुया. आपण ते वचन वाचणार आहोत की गणनाचं पुस्तक याचा 11वा अध्याय 1 ते 6 वचन आपण वाचणार आहोत. मग लोक संकट सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हातीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली. तेव्हा अग्नी शमला. यावरून त्या स्थलांतराचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. त्यांच्यामध्ये जो मिस्र समुदाय होता त्याने सोज घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खावयास मांस कोण देईल? मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांची आम्हाला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे ह्या मानण्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुरकुर कशाविषयी होती? खाण्याविषयी. प्रेज द लॉर्ड. कुरकुर कशाविषयी होती? खाण्याविषयी. आपण कशाविषयी कुरकुर करतो? आपली कुरकुर कशासाठी आहे? सगळ्यात जास्त भांडणं घरात कशावरून होतात? कशावरून होतात भांडणं? प्रेज लॉर्ड. तुम्ही सांगा मला. खाण्यावरून भांडणं होतात का नाही? कुरकुर कशावरून होते? खाण्यावरून. प्रेज लॉर्ड. आणि इस्रायल लोक बी या ठिकाणी सांगतात, देवाचं वचन सांगतं की त्यांच्यामध्ये काही मिश्र लोक होते. काही काय होते? मिश्र समुदाय होता. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस ते गुलामगिरीमधून बाहेर आले त्यावेळेस ते फक्त इस्रायल लोक नव्हते, तर त्यांच्यामध्ये काही मिश्रही लोक होते. हालेलुया. आणि ते कशाविषयी कुरकुर करत होते? खाण्याविषयी कुरकुर करत होते. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट म्हणजे की आपली कुरकुर ही पहिली खाण्याविषयी असते. हालेलुया. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुझ्या घरात मावणार नाही एवढा मी तुला अन्नधान्याचा पुरवठा करीन. हालेलुया. एवढा इरेमीत आहे. आपण म्हणतो ना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. देव तुम्हाला काही उणे पडू देणार नाही. हालेलुया. पण आपल्याला जी सवय आहे ती कुरकुर करण्याची सवय. हालेलुया. देव म्हणतो की मी सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी दिलेल्या आहेत. हालेलुया. मग आज मला तुम्ही सांगा की कोणाच्या घरामध्ये अन्न पाणी नाही आहे? प्रेज लॉर्ड. आज मला सांगा कोणाच्या घरामध्ये धान्य नाही आहे? आज मला सांगा की कोण अन्न वाचून उपाशी आहे? ज्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे असं तुमच्यापैकी कोण सांगू शकतो की मी आज उपाशी आहे म्हणून? हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुरवठा करणारा तो आहे. यहोवा इरे मी आहे. देव म्हणतो यहोवा इरे मी आहे, पुरवठा करणारा मी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येता, ज्यावेळेस तुम्हाला देव म्हणतो की मी तुला दुधामादाच्या प्रदेशात मी तुला घेऊन जाणार आहे, ज्यावेळेस आपण हा विचार करतो की नाही मला देवाने जे अभिवचन दिलेलं आहे मला ते पाळायचं आहे, मला देवाकडे जायचं आहे, मला प्रार्थनेमध्ये जायचं आहे, मला ह्या गोष्टी करायला, मला त्या गोष्टी करता, सैतान म्हणतो अरे आज रविवार आहे. प्रेज लॉर्ड. चर्चमध्ये काय जाऊन करणार आहेस तू? प्रार्थनेला जाऊन काय करणार आहेस तू? हालेलुया. आज बघ सगळं काय करतं, जग काय करतं, तू काय करतो? हालेलुया. सारा जग काय करतं, तू काय करतो? प्रेज लॉर्ड. तू चर्चमध्ये गेल्यानंतर तुला खायला मिळेल का? प्रेज लॉर्ड. रविवारचा आनंद तुला घेता येईल का? प्रेज लॉर्ड. तुला रविवारचा आनंद घेता येईल का? सैतान आपलं काय करतो? मन वळवतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांनाही इस्रायल लोकांना सुद्धा मिसर देशातली आठवण आली की ते म्हणले आम्हाला मासे फुकट होते, आम्हाला काकड्या, टरबूज
खरबूज, भाजी, कांदे, लसूण सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी कशा होत्या? फुकट मिळत होत्या. हालेलुया. त्या सर्व गोष्टी आम्ही सोडल्यात आणि मोशे तुझ्या मागं आम्ही ह्या रानात मारायसाठी आणलं का? आम्हाला उपासमारीसाठी आणलं का? तो या ठिकाणी प्रेज लॉर्ड. ते कुरकुर करू लागले. काय करू लागले? कुरकुर करू लागले. हालेलुया. ते कुरकुर करत होते. अन्नापाने खाण्याविषयी ते काय करत होते? कुरकुर करत होते. हालेलुया. ही कुरकुर देवाला आवडत नाही. जर देवाने आज तुमच्या घरामध्ये सगळे आशीर्वाद मोकळे केलेला आहे आणि जर तुम्ही अन्नाविषयी खाण्याविषयी जर कुरकुर करत असाल तर देवाला ही कुरकुर आवडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आज तुम्ही जर देवाच्या सानिध्यामध्ये आहात, वचन दत्त, जर देवाने वचन तुम्हाला दिलेलं आहे की मी तुझ्या टोपलीला बरकत देईन, तुझी काठवट मी आशीर्वादित करेन, तुझं अन्नधान्य मी आशीर्वादित करेन, तुझ्या शेतातले सगळे जे गुरंढोरं आहेत ते मी आशीर्वादित करेन. जर देवाने आपल्याला या सर्व गोष्टीचा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे तर कुरकुर करायची गरज नाही. हालेलुया. मागच्या गोष्टी तुम्ही आठवू नका. मागच्याच गोष्टी त्यांना आठवत होत्या. त्यांना वाटलं की काय रोजच ते मान्ना खायचा आहे, रोजच तो मान्ना खायचा, रोजच तो मान्ना खायचा. प्रेज लॉर्ड. आम्ही तो मान्ना खाऊन कंटाळलो. आम्हाला बघ मिसर देशामध्ये मासे फुकट होते, आम्हाला त्या मिसर देशामध्ये मटण मिळत होतं, सगळ्या गोष्टी फुकट होत्या, कांदे लसूण फुकट होतं, काकड्या खरबूज सगळं आम्हाला फुकट मिळत होतं आणि रानावानामध्ये फक्त आम्हाला काय आहे? फक्त आमच्यासाठी मान्ना आहे आणि त्या मान्या खाऊन खाऊन आम्हाला कंटाळा आला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन यामध्ये सांगतं, कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही किती खरबूज खा, टरबूज खा, काकड्या खा, लसूण खा, कांदे खा, मटण खा, पण तुम्हाला जो तुमच्या अंतःकरणाला मिळणारा जो आनंद आहे त्याच्यापासून तुम्हाला आनंद मिळणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं की कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही तर नीतिमत्व, शांती, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात तो आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर अशा गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये येत असतील, प्रेज लॉर्ड, जरी तुमची कुरकुर जरी घरात खाण्यावरून होत असेल तर आज तुम्ही हे वचन लिहून ठेवा आणि तुमच्या घरी गेल्यानंतर नवऱ्याला सांगा, बायकोला सांगा, घरातील व्यक्तीला सांगा की बाबा खाण्याविषयी आता कुरकुर करायची नाही, तर आता आपला जो आनंद आहे तो आपल्याला आनंद मिळणार आहे. तर तो कशापासून मिळणार आहे? की नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यापासूनच आपल्याला सर्व गोष्टी मिळणार आहेत. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. हालेलुया. खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही. खाण्यापिण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. प्रेज लॉर्ड. पण तुम्हाला देवाकडून कसा आनंद मिळेल त्या आनंदाकडे तुम्ही लक्ष द्या. तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रेज लॉर्ड. वचनामध्ये तुमची वाढ होऊ द्या. कारण देवाचं वचन सांगतं मनुष्य केवळ भाकरीनं नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेज लॉर्ड. कारण खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही. हालेलुया. आपण उपास का करतो? प्रेज लॉर्ड. सैतान आपल्याला अंतःकरणात घालतो, अरे तू खाऊ नको, तू उपास धरू नको, तुला डायबिटीस आहे, तुला BP आहे, प्रेज लॉर्ड, तुला अमका आहे, तुला तमका आहे, उपास धरशील तू मरशील. हालेलुया. उपास धरशील तर तू काय होशील? मरशील. तुझी शुगर वाढेल, तुझं अमकं होईल, तुझं तमकं होईल, तुझ्या ह्या गोष्टी होतील, तुझ्या तमकं होतील. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळेस आपण उपास धरतो, प्रेज लॉर्ड, ज्यावेळेस आपण उपास प्रार्थनेमध्ये राहतो, प्रेज लॉर्ड, त्यावेळेस आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गरज, प्रत्येक समस्या आपण देवापुढे मांडतो. प्रेज लॉर्ड. आणि जसजसं तुम्ही उपास प्रार्थनेमध्ये राहता देवाचं पावित्र्य तुमच्या भोवती असतं. हालेलुया. देव तुमची त्याच्या पावित्र्यामध्ये वाढ करतो. देवापासून मिळणारं नीतिमत्व तुम्हाला मिळतं. हालेलुया. अब्रामाला नीतिमान म्हटलं देवाने. का म्हटलं?
अब्रामावर फक्त देवावर असणारा विश्वास होता. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे तो काय झाला? नीतिमान ठरला. प्रेज लॉर्ड. मग आज आपली वेळ आपण खाण्यापिण्यात का वाया घालतो? देवाचं वचन सांगतं खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही. तुम्ही खाता आणि पिता आणि म्हणतात मला देवाचं काम करायचंय. देव म्हणतो खाण्यापिण्यात माझं राज्य नाही. प्रेज लॉर्ड. माझं राज्य जे आहे ते कशामध्ये आहे? नीतिमत्व, पवित्र पवित्र. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आत्म्याद्वारे मिळणारा आनंद आणि शांती, याच्यामध्येच माझं राज्य आहे. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये शांती नाही तर तुम्ही कुरकुर करतच राहणार, आणि इतकी कुरकुर करत राहणार की सैतानाला त्या गोष्टी आवडणार. प्रेज लॉर्ड. कर कुरकुर, कर कुरकुर, इतकी कुरकुर कर की तुझी बायको घर सोडून निघून गेली पाहिजे. हालेलुया. इतकी कुरकुर कर की तुझ्या नवऱ्याने त्याचं जीवाचं काहीतरी करून घेतलं पाहिजे. हालेलुया. ही कुरकुर हे सैतानाचं शस्त्र आहे. हालेलुया. कुरकुर हे कोणाचं शस्त्र आहे? सैतानाचं शस्त्र. हे कुरकुर जे आहे हे सैतानाचं शस्त्र आहे, आणि त्याच्यामुळं सैतान तुमच्या जीवनावर अटॅक करतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन सांगतं खाण्यापिण्यात माझं राज्य नाही. हालेलुया. म्हणून खाण्यापिण्याविषयी तुम्ही काय करू नका, कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. कोण काय खातं त्याच्या घराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आणि त्याच्या ताटाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पण एक लक्षात घ्या की जे काय मी खाल्लं ते देवाकरता खाल्लं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे काय मी खातो ते देवाच्या गौरवासाठी खातो, एवढं लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. कारण तुम्ही जर खाल्लं नाही तर तुम्ही काय हे होणार नाही. कारण देव म्हणतो की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या ना वचनाने प्रत्येक मनुष्य जगणार आहे. हालेलुया. असे दिवस येणार आहेत, असे दिवस येणार आहेत, आणि असे दिवस येतील पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टी लिहून ठेवा की असे दिवस येतील की तुम्हाला जे अन्न आहे ते अन्न तुम्हाला किलोनी विकत घ्यावं लागेल. कसा? किलोनी विकत घेतलं जाईल, किंवा तुम्हाला ते दिलं जाईल. तेवढ्याच अन्नावर तुम्हाला जगावं लागेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणता की मी आज मोठा बागायतदार आहे, मी आज मोठा जमीनवाला आहे, मी या गोष्टी आहे. परंतु तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत की तुम्हाला काही दिवसांनी, प्रेज लॉर्ड, तुम्ही किती मोठे बागायतदाराने किती आज जमीनवाले असू द्या, परंतु तुम्हाला सांगतो की उद्या जी परिस्थिती होणार आहे अशी होणार आहे की तुम्हाला अन्न जे विकत किंवा जे दिलं जाईल तेवढ्याच अन्नावर तुम्हाला जगवलं जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून तर देव म्हणतो की मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहे. हालेलुया. म्हणून वचनाकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याविषयी कुरकुर करू नका. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू म्हणला की माझं येणं आहे. प्रभू येशू येणार आहे, त्याच्याबरोबर आपल्याला तो घेऊन जाणार आहे. परंतु तुम्ही खाण्यापिण्याविषयी कुरकुर करू नका, किंवा देवाला वाईट वाटेल अशा गोष्टी तुम्ही करू नका. हालेलुया. कारण देवाचं राज्य हे खाण्यापिण्यात नाही आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की देवाने त्यांची ती कुरकुर ऐकली, परंतु आपण पाहतो की त्या कुरकुरीचा जो शेवट आहे की खरोखर देवाने त्या कुरकुरीमुळं अनेकांचा त्या ठिकाणी काय केला? नाश केला. हालेलुया. देवाने त्यांना संपून टाकला. प्रेज लॉर्ड. परंतु जे काय तुम्हाला देवाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंदाने त्या गोष्टी करा. प्रेज लॉर्ड. दुसरी जी कुरकुर होती त्यांची ती पाण्याविषयी कुरकुर होती. कशाविषयी? पाण्याविषयी. मग आपली कुरकुर आहे का ना आज पाण्याविषयी? नळावर भांडणं होतात का नाही? आता समजा घरी घरी नळ झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. पण अजूनही काही ठिकाणी ज्या ठिकाणी सामायिक नळ आहेत त्या ठिकाणी भांडणं होतात का नाही? हालेलुया. प्रेज लॉर्ड. पाण्याविषयी त्यांनी कुरकुर केली. प्रेज लॉर्ड. की निर्गमनाचं पुस्तक त्याचा 17वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनापासून आपण पाहणार आहोत. मग इस्रायल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे तळ दिला. तेथे त्यांना प्यायला पाणी नव्हते, म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायला पाणी दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता?
परमेश्वराची परीक्षा का पाहता? पण तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर का आणलेस? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, ह्या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पितील. आणि इस्रायलाच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले. हालेलुया. पहिले कुरकुर जे होते ते खाण्याविषयी होती. हालेलुया. दुसरे जे कुरकुर आहे ते कशाविषयी आहे? पाण्याविषयी आहे. हालेलुया. की ज्या सीन रानातून ज्यावेळेस ते चालले होते, प्रेज लॉर्ड, खरोखर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की 2010 मी तो ठिकाण, तो एरिया पाहिला मिसर देशामधला. त्या ठिकाणी खरोखर सगळं खडकाळ वातावरण, सगळं त्या ठिकाणी कुठे तुम्हाला पाणी वगैरे काही दिसणार नाही. पूर्ण अरण्य, पूर्ण खडक, आणि कुठेही तुम्हाला पाण्याचा झरा वगैरे काही दिसणार नाही. सगळं त्या ठिकाणी वाळवंट असल्यासारखं आहे. हालेलुया. आणि 2010 साली त्या ठिकाणून मी फिरलो, प्रेज लॉर्ड. आणि खरोखर की या लोकांनी त्या ठिकाणी मोशेसमोर जी कुरकुर केली, मोशेला म्हणले की आम्हाला पाणी नाही, आम्ही तानेने व्याकुळ झालेलो आहोत, आम्हाला पाणी नाही, आम्हाला प्यायला पाणी दे, आमच्या मुलांना बाळांना तू प्यायला पाणी दे, आमच्या गुराढोरांना तू पाणी प्यायला दे. आम्ही तानेने मरावं म्हणून तू आम्हाला काय केलेलं आहे? तू या अरण्यात आणून ठेवलेलं आहेस काय? आमचे मुलं बाळ या ठिकाणी तानेने मरावं म्हणून तू आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहेस का? प्रेज लॉर्ड. मोशे संगती ते काय करू लागले? भांडू लागले. प्रेज लॉर्ड. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी भांडणं आहेतच. हालेलुया. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी भांडणं आहेत का नाही? प्रेज लॉर्ड. आजही बघतो आपण, आजही आपल्या शेतातली परिस्थिती बघा. प्रेज लॉर्ड. अनेकांचे भांडणं हे पाण्यावरूनच होतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तसं हे पण काय करायला लागले की पाणी मिळावं म्हणून मोशे संगती भांडायला लागले की आमचे लेकरं बाळं, आमचे गुरंढोरं आम्ही या ठिकाणी तानेने या रानात मरायचं का म्हणून तू आम्हाला इथं घेऊन आलास का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्हाला या ठिकाणी तू पाण्या वाचून मारण्यासाठी तू या रानात आणलेला आहेस का? प्रेज लॉर्ड. मोशे काय म्हणला? देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि मोशे म्हणला की देवा, ह्या लोकांना मी काय सांगू आता? या लोकांना तू बघ, आता जवळजवळ हे मला 2 मार करतीलच. जर यांना पाणी नाही मिळालं तर हे काय करतील? मला आता 2 मार करतील, दगडाने मला मारून टाकतील. प्रेज लॉर्ड. देवा, या लोकांना तू सांभाळ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की देव मोशेला म्हणला, तू काय कर? या लोकांच्या पुढं चाल आणि काही जे लोक आहेत त्यांना तू काय कर? बरोबर घे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने सांगितलं की तुझ्या हातामध्ये काय आहे? तुझ्या हातामध्ये काय आहे? काठी आहे. ती काठी काय केलं? तू जशी नदीवर मारली होती तसे तू काय कर, जशी समुद्रावर तू मारली होती, नील नदीवर ती मारली होती, त्यावेळेस समुद्र तू बघला होता, तीच काठी तुझ्या हातामध्ये. तू काय कर? त्या ठिकाणी गेल्यानंतर एका खडकावरती काठी तू आपट. हालेलुया. एका खडकावर तू ती काय कर? काठी आपट. प्रेज लॉर्ड. आणि आपण पाहतो की त्यावेळेस देवाची आज्ञा मोशेला झाली. मोशेने ती काठी घेतली आणि त्या खडकावर आपटली. प्रेज लॉर्ड. आणि देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस मोशेने त्या खडकावर काठी आपटली त्या खडकामधून पाण्याचा झरा बाहेर आला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या 2 गोष्टी ज्या होत्या की या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. प्रेज लॉर्ड. या 2 गोष्टीसाठी प्रेज लॉर्ड की आज पहिली गोष्ट जी आहे की ज्यामध्ये देवाचं राज्य नाही त्यासाठी लोक आज भांडत आहेत.
आज अन्नासाठी भांडत आहेत. प्रेज लॉर्ड. आज लोक पाण्यासाठी भांडत आहेत. आज पाण्यासाठी आज आपण पाहतो की अनेक प्रश्न आपण आपल्याही महाराष्ट्रामध्ये पाहतो की या गोष्टी आहेत की पाण्यासाठी काय काय तंटा झालेला आहे, काय काय वाद चाललेला आहे, आपण आपल्या डोळ्याने पाहतो. प्रेज लॉर्ड. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत की देव म्हणतो की ह्याच्यामध्ये देवाचं राज्य नाही. तू खाण्यासाठी भांडत बसला त्याच्यामध्ये राज्य नाही. हालेलुया. तू पाण्यासाठी जर तू काही करत बसला, भांडत बसला, तर त्याच्यामध्ये सुद्धा देवाचं राज्य नाही, त्याच्यामध्ये सुद्धा देवाचं गौरव नाही. हालेलुया. जर देव म्हणतो की तुला जर माझा गौरव करायचा असेल तर कुरकुर सोडून दे. प्रेज लॉर्ड. माझ्यापासून मिळणारा, पवित्र आत्म्यापासून मिळणारा आनंद, पवित्र आत्म्यापासून मिळणारी शांती, पवित्र आत्म्यापासून मिळणारं समाधान, पवित्र आत्म्यापासून मिळणारं विसावा, त्या घेण्याचा तू प्रयत्न कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं प्रेज लॉर्ड की खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही. म्हणून तो प्रभू येशू म्हटला, मी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. मी जीवनाची काय आहे? भाकर आहे. जो कोणी या भाकरीतून खाणार आहे तो कधीही भुकेला राहणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण उपाशी राहू नये म्हणून प्रभू येशू म्हटला की मी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. हालेलुया. कुरकुर तुम्ही करू नये म्हणून प्रभू येशू म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू आपल्यासाठी जीवनाची भाकर झाले. प्रेज लॉर्ड. कारण प्रभू येशूला माहित होतं की काही जरी झालं ते अन्न पाण्यासाठी प्रेज लॉर्ड मलाही सोडतील आणि माझं काम बी सोडतील आणि माझ्यापासून ही दूर जातील. म्हणून प्रभू येशू म्हणतो तुला भूक लागणार नाही, तुला ताण लागणार नाही, कारण मी तुझ्यासाठी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग आज जो कोणी ती भाकर खातो प्रेज लॉर्ड, देवाचं वचन सांगतं की त्याला पुन्हा भूक लागणार नाही. हालेलुया. म्हणून तर आज तुम्हाला 7-7 दिवस जर उपास धरायला लावले, अनेक जण म्हणले की इतर दिवशी आम्ही उपास केले तर आम्हाला सारखी भूक लागत होती, पण आज आम्ही 7 दिवस उपास केले प्रेज लॉर्ड, परंतु आम्हाला काहीच झालं नाही. झालं का काही? काय कोणी चक्कर येऊन पडलं का? हां, कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं का? उपोषण केलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलाईन लावावं लागतंय. हां, उपोषणला जर माणसं बसले की तिसऱ्या दिवशी सलाईन लावावं लागतंय. तुम्हाला कोणाला सलाईन लावलंय का? उपास धरला म्हणून का? कारण प्रभू येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. तू ती भाकर खाल्ली तुला भूक लागणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन सांगतं आपल्याला की त्यांनी पाण्याविषयी कुरकुर केली. कशाविषयी कुरकुर केली? पाण्याविषयी इस्रायल लोकांनी कुरकुर केली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु प्रभू येशू आपल्याला सांगतो योहान सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 14 वचन. हालेलुया. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी ताण लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपाळत्या पाण्याचा झरा असे होईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की प्रभू येशू म्हणतो की मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही ताण लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग देवाचे लोक 40 दिवस का उपास धरतात? का ते सलाईनवर जात नाही? का त्यांना सलाईन भरलं जात नाही? कारण प्रभू येशू म्हणतो की जे मी पाणी त्यांना देईल त्या पाण्याने त्यांना कधी ताण लागणार नाही, त्यांचं शरीर कधी सुकून जाणार नाही. विशेष म्हणजे देवाचं वचन सांगतं की जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपाळत्या पाण्याचा झरा असा होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का देवाचे लोक का बसत नाही? का सलाईनवर जात नाही? 40 दिवस उपास धरून किती दिवस जे उपास येतात ते काय होत नाही? तर प्रभू येशू आपल्यासाठी उपाळत्या पाण्याचा झरा झालेला आहे. हालेलुया. आणि ते पाणी जे आहे ते फक्त असंच नाही, तर देवाचं वचन सांगतं की ते सार्वकालिक जीवनासाठी दिलेलं आहे. हालेलुया. ते कधीही संपणार नाही, ते कधीही आटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हणतो
की मी जे ते पाणी देईन ते जर पाणी ते प्याले तर त्यांना कधीही ताण लागणार नाही. हालेलुया, ताण लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन सांगतं की जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरासा होईल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाने तुमच्यामध्येच नदी निर्माण केली, तुमच्यामध्येच झरा निर्माण केला आहे. हालेलुया. मग काय गरज आहे तुम्हाला इतर गोष्टीची? प्रेज लॉर्ड. पाण्याविषयी कुरकुर करण्याची गरज आहे का? प्रेज लॉर्ड. पाण्याविषयी कुरकुर केली ती देवाला आवडली नाही. हालेलुया. पाण्याविषयी त्यांनी कुरकुर केली, त्यांना ती देवाला आवडली. देव म्हणला की मी ह्यांच्यावर संतापला होता, मी यांना 40 वर्ष झाला रानामध्ये मी सांभाळतोय. प्रेज लॉर्ड. जसा बाप आपल्या एखाद्या लेकराला खांद्यावर घेऊन फिरतो तसं मी यांना घेऊन फिरलेलो आहे. सगळ्यांच्या गरजा मी पूर्ण केलेल्या आहेत, सगळ्या मागण्या मी पूर्ण केलेल्या आहेत. पण थोड्या थोड्या गोष्टीसाठी हे माझ्याकडे कुरकुर करतात, माझ्याविषयी कुरकुर करतात. हालेलुया. आपल्या जीवनात देव मोठमोठे आशीर्वाद आपल्याला देऊन मोकळं करतो. मागचे आशीर्वाद आपण विसरून जातो आणि देवाविषयी आपण कुरकुर करतो. हालेलुया. देवाला ही गोष्ट आवडत नाही. हालेलुया. आणि कुरकुर कोण करतो माहिती आहे का? असं क्षणात देवाने त्यांना आशीर्वाद त्यांच्यासाठी मोकळे केलेत ना, असे लोक लगेच देवाविषयी कुरकुर करायला तयार होतात. प्रेज लॉर्ड. देवाकडं मागितलं ते पूर्ण झालं, देवाकडं प्रार्थना केली ते मागणी पूर्ण झाली. आणि ते ज्यावेळेस मागणी पूर्ण झाली त्यावेळेस ते आनंदाने स्वीकारतात. प्रेज लॉर्ड. पण नंतर थोड्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की देवाला त्या चुटकीसरशी तुम्हाला कधी प्राप्त होऊ शकतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर आपण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, एलियाचं उदाहरण सांगितलेलं आहे की एलिया ज्यावेळेस त्या इजबेल राणीपासून ज्यावेळेस पळून गेला होता, प्रेज लॉर्ड, मारण्याच्या भीतीने ज्यावेळेस तो पळून गेला होता, तो एका गुहेमध्ये राहिलेला असताना त्या ठिकाणी देवाने त्याला कावळ्याद्वारे अन्न पाठवलं. कशाद्वारे? कावळ्याद्वारे अन्न पाठवलं. रोज कावळा त्याला एक भाकर घेऊन यायचा आणि त्या ठिकाणी तो काय करायचा? भाकर खायचा आणि त्या ओवाळाचं पाणी घ्यायचं. हालेलुया. देव तुमची काळजी घेतो, करतो. प्रेज लॉर्ड. तुम्ही असं म्हणू नका की माझी काळजी करणारा कोणी नाही. देव म्हणतो तुझी सर्व चिंता माझ्यावर टाक, मी तुझी काळजी घेतो. काळजी करणारा परमेश्वर आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आशीर्वाद मोकळे चालू होतात, आशीर्वाद देवाकडून आपण घेतो, पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण काय करतो की देवाबद्दल आपण कुरकुर करत बसतो. हालेलुया. आणि देवाला ती आवडत नाही. हालेलुया. तिसरी जी गोष्ट आहे की सेवकाविषयी कुरकुर. हालेलुया. अनेक लोक जे आहेत सेवकाकडे पहिले प्रार्थनेला येतात, प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आमच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. सेवकाचं काम करत असतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सेवकाचं काय करतो? काम करत राहतो. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस सेवकाकडून प्रार्थना केली जाते, आशीर्वाद मोकळे होतात. प्रेज लॉर्ड. परंतु आपण काय करतो की सेवकाविषयी कुरकुर करतो. हालेलुया. जर गणनाचा 12वा अध्याय 1 ते 15 वचन जर आपण पाहिलं की मोशेचा भाऊ आरोन आणि मिर्याम, मोशेचा भाऊ आरोन आणि मिर्याम हे मोशे विरुद्ध कुरकुर करीत असतात. कुरकुर काय करत होते? मोशेने काय काम केलं किंवा मोशेचा आणि देवाचा संबंध काय आहे, देवाचं नातं काय आहे हे त्यांनी ओळखलं नाही. पण मोशेने काय केलं की कुशी बायको केली. कुशी म्हणजे आपण वेस्ट इंडिजचे प्लेयर माहिती आहेत ना, तसे काळी बायको केली मोशेने. हालेलुया. परमेश्वराचं तेज त्याच्या मुखावर होतं, परंतु त्याने काय केलं की कुशी बायको त्याने केली. आणि या दोघांनी काय केलं? आरोन आणि मिर्यामने काय केलं की मोशेविषयी कुरकुर चालू केली. हालेलुया. मोशे जो आहे देवाच्या सान्निध्यात राहतो, इतक्या दिवस राहिला, तितक्या दिवस राहिला. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी त्यांनी केल्या, त्या गोष्टी केल्या, देवाने एवढे केलं. मग त्याला कशी बुद्धी नाही आली का? त्यांनी ही बायको कसं काय केली? प्रेज लॉर्ड. हालेलुया.
अशी कुरकुर जी आहे त्यांनी केली, मोशेविषयी कुरकुर त्यांनी केली, ती कोणी नाही ऐकली, परंतु ती परमेश्वराने ऐकली. हालेलुया. ते कोणी ऐकले? परमेश्वराने ती कुरकुर ऐकली. आणि परमेश्वर या वचनामध्ये सांगत आहे की गणना याचा 12वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन 8वं वचन आपल्याला सांगतं. काय म्हणतं बघा. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंड बोलत असतो, गोड अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की माझा सेवक मोशे ह्याच्याविषयी जे तुम्ही कुरकुर केली, त्याच्याविषयी तुम्ही बोलला, देव म्हणतो मला हे आवडलं नाही. हालेलुया. मी इतर सेवकांसारखा किंवा इतर संदेशासारखा देव म्हणला की मी त्याला झोपेत बोलत नाही किंवा मी त्याला दृष्टांतात सांगत नाही. देव म्हणतो की मोशे हा माझा सगळ्यात विश्वासू असा सेवक आहे. हालेलुया. आणि मी त्याला दृष्टांतामध्ये बोलत नाही, स्वप्नामध्ये बोलत नाही. तर देव म्हणतो की मी त्याच्या संगती समोरासमोर तोंडात तोंड मी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मोशे हा माझा विश्वासू सेवक आहे. हालेलुया. देव म्हणतो की मोशे हा माझा कसा आहे? विश्वासू सेवक आहे. तो माझं स्वरूप पाहत असतो आणि मी त्याच्या संगती तोंडातून बोलतो. हालेलुया. आणि ज्या सेवका संगती मी तोंडातून बोलतो त्या सेवकाविषयी तुम्ही कुरकुर करता का? हालेलुया. त्या सेवकाविषयी तू कुरकुर करते का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुणी सेवक असला तरी त्या सेवकाविषयी तुम्ही कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असं नाही म्हणत, पण ज्या सेवकाला खरोखर देवाने उभं केलेलं आहे, प्रेज लॉर्ड, देव म्हणतो की आत्मे ओळखायला शिका. प्रेज लॉर्ड. पण खरोखर जो सेवक आपलं सर्व सोडून, हालेलुया, आपलं सर्व घरदार सोडून, प्रेज लॉर्ड, आपल्या सर्व गोष्टी सोडून देवाचंच काम करतो, प्रेज लॉर्ड, देव म्हणतो की अशा सेवकाविषयी तू बोलू नको. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मोशे कुठलाही विचार करत नव्हता. मोशे 40 दिवस देवाच्या सानिध्यात बसला. किती दिवस? 40 दिवस तो देवाच्या सानिध्यामध्ये बसला. मग 40 दिवस बसला म्हणजे असं नाही केलं की वरून पाहिलं नाही त्याने की माझ्या घरात काय चाललंय, माझ्या तंबूत काय चाललंय, माझ्या लेकरं बाळं काय आहेत किंवा माझ्या नातेवाईक काय खातात किंवा कसं काय चाललंय हे बघितलं नाही. तो सगळं सोडून 40 दिवस देवाच्या सानिध्यात बसला. देव म्हणला 40 दिवस तुला माझ्यासमोर बसायचं आहे. हालेलुया. किती दिवस बसायचं आहे? 40 दिवस माझ्यासमोर तुला बसायचं आहे, तुला हलता येणार नाही. मोशेने सगळं सोडलं, 40 दिवस देवाच्या सानिध्यात बसला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देव म्हणतो की माझा तो सगळ्यात विश्वासू सेवक आहे. मी त्याच्या संगतीत तोंडातून बोलतो, मी स्वप्नातून बोलत नाही. जस मी पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो, मी सांगत नाही, तर परमेश्वर तुम्हाला तोंडातून सांगतो. हालेलुया. आणि देव म्हणतो की माझा सेवक मोशे याच्याविषयी तुम्ही कुरकुर केला का? जो माझा विश्वासू सेवक आहे त्याच्याविषयी तुम्ही कुरकुर केला का? प्रेज लॉर्ड. मिऱ्याला तू कुरकुर केली का? हालेलुया. देव म्हणला तू काय होशील? कोडाने भरून जाशील. देवाने तिला 7 दिवस कोडाने भरून टाकली. कोड आले तिच्या अंगावर. काय आले? कोड आले. का? फक्त एक चूक केली की सेवकाविषयी तिने कुरकुर केली. देवाच्या सेवकाविषयी, जो देवाचा विश्वासू सेवक होता त्या सेवकाविषयी तिने काय केली? कुरकुर केली. आणि देवाने त्याचा परिणाम तिला दिला की त्या ठिकाणी तिला काय झालं? 7 दिवस तिला तिच्या शरीरावर ती पूर्ण, बायबल वाचा तुम्ही, वचन सांगा की ती बर्फासारखी शुभ्र झाली म्हणून सांगतं वचन. काय सांगतं? बर्फासारखी पांढरी झाली ती. इतके कोड तिच्या अंगावर आले. आणि त्यावेळेस कोड येणं म्हणजे त्या व्यक्तीला तंबूच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर काढत होते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीला काय करायचे? गावाच्या बाहेर नेऊन बसवायचे. प्रेज लॉर्ड.
आणि देवाने तिला ती शिक्षा दिली की सेवकाच्या विरुद्ध बोलल्यावर तिच्या अंगावर कोड आले. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं. प्रेज लॉर्ड. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि त्याचं 41 वचन. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. हालेलुया. सेवकाचं काम आशीर्वादाचं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. की आता संगीताताईंनी साक्षी सांगितली, प्रेज लॉर्ड, की देवाने माझे आशीर्वाद मोकळे केले. प्रेज लॉर्ड. पण ज्या वेळेस त्यांचं दुकान कमी असायचं, प्रेज लॉर्ड, दुकानात माल नसायचा, नेमकं देव मला त्यांच्या दुकानात पाठवायचा. प्रेज लॉर्ड. आणि मी म्हणायचं काहीच नाही का, ते म्हणायचं काहीच नाही. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करायचो, दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचं माल. आजही ते साक्षी आहे त्यांच्या जीवनात. आजही देव तेच कार्य करतो की ज्यावेळेस त्यांच्या दुकानात काहीच माल नसतो देव मला त्यांच्या घरी पाठवतो. ज्यावेळेस मी जातो ते त्यांचं दुकान फुल होऊन जातं. हालेलुया, हालेलुया. हे का? कारण देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जर कोणी तुम्हाला प्यालाभर पाणी देईल तो त्याच्या प्रतिफळास मुकणार नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हाला जर तुमचा प्रतिफळ तुम्हाला जर पाहिजे असेल तर सेवकाचा आदर करा. प्रेज लॉर्ड. त्याच्याविषयी तुम्ही कुरकुर करू नका, तर सेवकाचा आदर तुम्ही करा. जर तुम्ही सेवकाचा आदर करता, देवाचं वचन आपल्याला सांगतं की जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. हालेलुया. तर सेवक म्हणून तुम्ही त्याला जर स्वीकारलं तर प्रभू येशू म्हणतो की त्याने तुम्हाला स्वीकारलं नाही तर त्याने काय केलेलं आहे, मला पण स्वीकारलं नाही. आणि नुसतं मला स्वीकारलेलं नाही तर प्रभू येशू म्हणतो की ज्याने मला पाठवलेलं आहे, स्वर्गीय पित्याने जे मला पाठवलेलं आहे तो पिता सुद्धा त्याला स्वीकारतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज जर तुम्हाला वाटत असेल की देवाने मला स्वीकारलं पाहिजे तर प्रत्येक सेवकाचा आदर तुम्ही करा. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वीकारता त्यावेळेस तुम्ही फक्त सेवकाला स्वीकारत नाही तर तुम्ही काय करता की तुम्ही त्या ठिकाणी येशूला स्वीकारता. आणि येशू म्हणतो जर त्यांनी मला तुला स्वीकारलेलं आहे तर त्यांनी मला स्वीकारलेलं आहे, आणि जर मला स्वीकारलेलं आहे तर त्यांनी देवाला सुद्धा स्वीकारलेला आहे. हालेलुया. आणि देवाने सुद्धा त्यांचा स्वीकार केलेला आहे. हालेलुया. देव सुद्धा तुमचा स्वीकार करतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रत्येक सेवकाचा आदर करा, सेवकाविषयी कुरकुर करू नका. हालेलुया. सेवकाविषयी केलेली कुरकुर देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि चौथी गोष्ट जी आहे की आपल्या परिस्थितीविषयी आपण कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीविषयी आपण काय करू नका, कुरकुर करू नका. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की मोशेने काय केलं की 12 जण जे आहेत, 12 हेर त्यांनी पाठवलं कनान देश हेरण्यासाठी. 12 हेर त्यांनी पाठवले. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी ते पाठवले, प्रेज लॉर्ड, त्यावेळेस ते कनान देश हेरून आले. पण त्याच्यातले 10 जण जे म्हणले की ते 10 म्हणले की आपण त्यांच्या संगती युद्ध करू शकत नाही. हालेलुया. जर गणनाचा 14वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून जर आपण वाचलं तर ते म्हणले की आपण त्यांच्या संगती युद्ध करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ते बलाढ्य आहेत आणि आपण जे आहेत त्यांच्या पुढं काय आहोत, किरकोळ आहोत. एखाद्या टोळासारखा आपण त्याच्या समोर दिसतो. हालेलुया. इस्रायल लोकांचं आयुष्य सगळं गुलामगिरीत गेलं. प्रेज लॉर्ड. त्यांचा कस ना कस निघून गेला होता. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की कनान देश जो होता तो दुधामधाचा प्रदेश होता आणि त्या ठिकाणची लोकांची परिस्थिती पाहिली तर ते म्हणले की आपल्यापेक्षाही ते बलाढ्य आहे आणि आपण त्या लोकांपुढं आपण फक्त एखाद्या टोळासारखं दिसतो. आपण टोळ माहिती आहे, नागतोडा, तेवढे दिसतो. आणि ते कसे आहेत, बलाढ्य आहे. हालेलुया. ते कसे आहेत, बलाढ्य आहेत. प्रेज लॉर्ड. आणि ते त्या ठिकाणी काय केलं की ते मोशेविषयी काय केलं, कुरकुर करू लागले. प्रेज लॉर्ड. त्या परिस्थितीमध्ये काय करू लागले, कुरकुर करू लागले. मोशेला म्हणाले की आमच्या मुलांचा, आमच्या लेकरा बाळांचा, आमच्या सर्वांचा या ठिकाणी तलवारीने संहार व्हावा, किंवा या ठिकाणी आम्हाला तलवारीने त्यांनी पाडावं, या ठिकाणी आम्हाला तलवारीने त्यांनी उद्ध्वस्त करावं, म्हणून तो आम्हाला ह्या रानात घेऊन आलेला आहेस का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. त्यांनी काय पाहिलं? त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या नाही की देव मोशे संगती तोंडातोंड बोलतो, ह्या गोष्टी पाहिल्या नाही. देवाचं सामर्थ्य त्यांनी जाणलं नाही. त्यांना दिसलं ते मोठे बलाढ्य लोक, आणि त्यांची तुलना त्यांनी कशी केली की त्यांनी त्याची तुलना जी केली एखाद्या टोळ्यासारखी. आपणही आपल्या परिस्थितीमध्ये असंच करतो. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की तुझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. तुझ्यामध्ये जो आहे तो कसा आहे? मोठा आहे. आणि तू काय केलेलं आहे? या जगावर जय मिळालेला आहे. प्रेज लॉर्ड. पण आपल्यातला मोठा आपल्याला दिसत नाही. आपण काय करतो की डोळ्याने ती परिस्थिती पाहतो, डोळ्याने अशी परिस्थिती पाहतो की हा माझ्यापेक्षा मोठा आहे. परिस्थितीने कोणी मोठा असू द्या. हालेलुया. पण ह्या गोष्टी बघा की तुमच्यामध्ये जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये जो आहे तो सगळ्यात कसा आहे? मोठा आहे. प्रेज लॉर्ड. त्या मोठ्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या परिस्थितीकडे बघू नका. प्रेज लॉर्ड. तुमची परिस्थिती काय आहे ते बघू नका. हालेलुया. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं की याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलंच आहे आपल्याला. काय सांगितलेलं आहे आपल्याला? प्रेज लॉर्ड. याकोबाचं पत्र पहिला अध्याय त्याचं 2 आणि 3 वचन बघा काय सांगतं. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर होतो, धीर उत्पन्न होतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपली विश्वासाची जी पारख आहे. आज आपण दुःख सोसतो, आज आपण काय करतो? आपल्या जीवनामध्ये दुःख सोसतो, आपण अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. पण देव म्हणतो की त्याच्यामध्ये तुम्ही संपणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये ते नष्ट होणार नाही. हालेलुया. त्या गोष्टीमध्ये तुम्ही काय होणार नाही? नष्ट होणार नाही, किंवा तुमच्या ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही संपून जाणार नाही. परंतु तुमचे जे विश्वास आहे त्या विश्वासाची जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणारच आहे. तुम्ही त्यामध्ये काय होणार आहात की तुम्ही धीर धरल्याने त्या परीक्षेमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. पण ती परिस्थिती तुम्हाला संपवणार नाही, परंतु तुम्ही धीर धरल्याने तुमच्यामध्ये विश्वास उत्पन्न होऊन त्या विश्वासाच्या द्वारे या सर्व गोष्टी नष्ट होतील. हालेलुया. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 10वा अध्याय त्याचं 13वं वचन बघा काय सांगतं. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षा बरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. हालेलुया. हालेलुया. आपली परिस्थिती आपल्याला नष्ट करू शकत नाही, पण देव म्हणतो की तुमची जी सहनशीलता आहे, प्रेज लॉर्ड, तुमची जी सहन करण्याचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. का देव म्हणतो की तुमच्या शक्तीच्या पलीकड मी तुमची परीक्षा होऊ देणार नाही. जेवढी तुम्हाला शक्ती आहे ना तेवढी तुमची परीक्षा होईल. हालेलुया. हालेलुया. जेवढी तुमची शक्ती आहे तेवढी तुमची परीक्षा होईल. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की त्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून चाललात तर एक लक्षात ठेवा की आतापर्यंत मी चाललेलो आहे तर माझे आता ही गरज आहे की देव माझ्या विश्वासामध्ये वाढ करत आहे. मी या परीक्षेमध्ये किंवा या समस्येमध्ये मी धीर धरलेला आहे. तर आता ह्या धीरामुळे काय होणार आहे की देव माझी ही काय करणार आहे? विश्वासामध्ये वाढ करणार आहे, आणि विश्वासामध्ये वाढ करून देव माझी परिस्थिती संपवणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव असं सांगणार नाही तुम्हाला, प्रेज लॉर्ड, की तुझ्या परिस्थिती आली तू तुझं जीवन संपवून टाक. हालेलुया. अनेक जण असं परिस्थितीला बरेच वेळेस आपण पाहतो, प्रेज लॉर्ड, वाचतो, कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्या केली, कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या केली, कर्जबाजारीपणामुळं मुलांना मारलं आणि त्यांनी फाशी घेतली, हे आपण पाहतो. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी का होतात? कारण देवावर विश्वास नाही. देव म्हणतो की तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी होणार नाही. 10 लाख कर्ज झालं, हो दे. देव म्हणतो 10 लाख कर्ज आहे, त्याच्यापेक्षा एखाद्याला 15 लाख कर्ज आहे, एखाद्याला 20 लाख कर्ज आहे. देव म्हणतो तुझी शक्ती तेवढी आहे. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. तुझी शक्ती तेवढी आहे. हालेलुया. हा विचार आपण कधी करतो का? देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी तुझी परीक्षा होऊ देणार नाही. 1 करोड कर्ज आहे, देव म्हणतो तुझी शक्ती तेवढी आहे. हालेलुया. तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी परीक्षा होऊ देणार नाही. हालेलुया. आज तुमच्यावर किती कर्ज असू द्या, तुम्ही सांगा की माझ्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे, माझी शक्ती एवढी आहे. हालेलुया. या शक्तीच्या पुढे देव मला जाऊ देणार नाही, हे कर्ज माझं फेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेवढं कर्ज तुमच्यावर जास्त आहे, ज्या कर्जामुळे तुम्हाला झोप येत नाही, तुम्ही काय करा? विश्वासामध्ये वाढा, धीर धरा. त्याच्यामध्ये तुम्ही धीर धरा. आणि आज वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं की शक्ती पलीकडे आहे. हालेलुया. तुमच्याजवळ काही असू नसो, प्रेज लॉर्ड, त्याच्याशी काही देवाला घेणं देणं नाही. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो तुझ्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे, 15 आहे, देव म्हणतो तुझी शक्ती पण तेवढी आहे. हालेलुया. तुझी शक्ती पण मी तुला तेवढी दिलेली आहे. 15 लाख रुपये कर्ज फेडण्याची शक्ती मी तुला दिलेली आहे. माझं वचन सांगतं ना. देव म्हणे वाच, 1 कोरिन्थीकरास पत्र 10वा अध्याय आणि त्याचं वचन वाच बरं. 13वं वचन काय सांगितलं मी. मग आपण ज्यावेळेस वाचू की देव म्हणतो की तुझ्या शक्ती पुढेकडे मी तुझी परीक्षा होऊ देणार नाही. हालेलुया. आपल्या शक्तीच्या पलीकडे आपली परीक्षा होणार नाही. मग तुमचं किती कर्ज असू द्या, देव ते नील करणार. हालेलुया. त्यासाठी तुम्ही जीवन संपू नका. त्यासाठी तुम्ही अशा गोष्टी करू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आत्महत्या करतात ना, त्यांना आशा नसती, धीर नसतो, विश्वास नसतो, या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये नाही, म्हणून ते जीवन संपवतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज एक लक्षात घ्या की आज देव आपल्याला या वचनातून काहीतरी शिकवतोय की परिस्थितीविषयी कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीविषयी तुम्ही कुरकुर करू नका. परिस्थिती बदलणारा देव आहे. आज देव आपल्याला सांगतो ना की शक्तीच्या पलीकडे तुझी परीक्षा होऊ देणार नाही. मग का कर्जामुळे तुम्ही आत्महत्या करून घेता? का या गोष्टी करता? तुम्ही सैतानाला सांगा, सैताना 10 लाख रुपये कर्ज आहे, माझी शक्ती तेवढी आहे. कारण माझा देव म्हणतो की तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी तुझी परीक्षा होऊ देणार नाही. माझी परीक्षा होणार नाही, तर देव मला या परीक्षेतून बाहेर काढणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी लक्षात घ्या. परिस्थितीविषयी तुम्ही कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. पाऊल स्वतः म्हणतो की मी फुगल्यांकडे पाहणार नाही. मी फुगलेले जे आहेत त्यांच्याकडे मी पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर कोणी सेवकाविषयी परिस्थितीमध्ये देवाविषयी जर कुरकुर करत असन आणि ते फुगून बसले असन, तर पाऊल म्हणतो मी त्या फुगलेल्यांकडे पाहणार नाही, पण मी त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. हालेलुया. मी त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. हालेलुया. देव म्हणतो की मी तुझ्या कुरकुरीकडे बघणार नाही, पण माझ्या शक्तीने मी तुझ्या जीवनात कार्य करेल आणि तुला मी सामर्थ्यवानच बनवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देव म्हणतो की मी नुसतं बोलत नाही, कारण बोलण्यात देवाचं राज्य नाही, पण सामर्थ्यात देवाचं राज्य आहे. हालेलुया. ते सामर्थ्य देव तुमच्यावर उतरून आणेल. हालेलुया. देव तुम्हाला चुटकीसरशी तुमच्या कर्जातून मोकळं करेल. हालेलुया. म्हणून एक लक्षात घ्या की अशा गोष्टी करू नका. कोणालाही दोष लावू नका. कोणाविषयी तुम्ही कुरकुर करू नका. पण तो देव म्हणतो की तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी होऊ देणार नाही. आज लक्षात आलं तुम्हाला. प्रेज लॉर्ड. की माझ्यावर 10 लाख 15 लाख 20 लाख कर्ज काय? कारण माझी शक्ती तेवढी आहे. हालेलुया. माझी शक्ती काय आहे? तेवढी आहे. कारण देव मला त्या कर्जातून बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा गोष्टी करू नका की कर्ज झालं म्हणून आत्महत्या करू नका किंवा मुलाबाळांना तुम्ही संपवू नका. सगळ्यात मोठं धन ते आहे, ते परमेश्वराकडून प्राप्त होतं. मुलाबाळासारखं जे धन आहे ते परमेश्वराकडून प्राप्त होतं. पोटचं फळ हे देवाने दिलेली देणगी आहे. हालेलुया. पोटचं फळ हे कोणी दिलेली देणगी आहे? देवाने दिलेली देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला 5-6 लेकरं असतील तरी तुम्ही सांगा की हे माझ्या शक्तीच्या पलीकडं नाही. हालेलुया. देव यांनाही पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आहेत आपल्यामध्ये 6 भाऊ आहेत ना, कोपरगावून आलेले आहेत का? नाही आहेत का सुनेल? मग देव तुम्हाला काय कमी पडू देतो का? हा, पडू देतो तुम्हाला कमी? उपाशी आहेत का तुम्ही? 6 भाऊ आहेत ते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तिघांचे लग्न झाले तुमच्या? दोघांचे लग्न झालेत त्यांचे. प्रेज लॉर्ड. 6 आणि 2 8.
आई 1:9. प्रेज लॉर्ड. किती असू द्या, तुम्ही सांगा माझी शक्ती तेवढी आहे, पुरवठा करणारा तो आहे. प्रेज लॉर्ड. बऱ्याच वेळेस गोष्टी पाहायला मिळतात. मी देवाकडे प्रार्थना करतो, माझी एक इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे. इच्छा पूर्ण होत नाही, देवाकडून विलंब लागतो. देवाकडून काय होतो? विलंब लागतो. पण या गोष्टीचा विचार कधी केला का हा विलंब का लागला मला? पण आपण काय करतो की देवाविषयी करतो, देव माझा ऐकत नाही, देव माझी किती प्रार्थना करा, उपास करा, देव माझा ऐकत नाही. हालेलुया. देव तुझी प्रत्येक परिस्थिती पाहतो. देव म्हणतो ज्याने डोळा घडवला तो पाहणार नाही का? ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही का? देव तुमची प्रार्थना ऐकतो, देव तुमची परिस्थिती बघतो, पण आपल्या प्रार्थनेला विलंब लागतो. पण ह्या गोष्टीचा विचार कधी केला का देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला का लगेच दिलं नाही? हालेलुया. विलंब किंवा वेळ का लागला ह्या गोष्टीचा कधी आपण विचार केला नाही. परंतु ह्या गोष्टीचा विचार करा की ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट देवापुढे मांडता, देवाला तुम्ही सांगता, त्यावेळेस तुमच्या गोष्टीला जर विलंब लागला तर एक लक्षात घ्या की ते तुमच्या विश्वासाची पारख करत आहे. ते तुम्हाला विश्वासामध्ये वाढवत आहे. हालेलुया. देव तुम्हाला काय करत आहे? विश्वासामध्ये वाढवत आहे. प्रेज लॉर्ड. विलंब लागला म्हणून देवाजवळ कुरकुर करू नका. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये विश्वास वाढणार आहे, ज्यावेळेस विश्वास वाढेल त्यावेळेसच तुम्हाला देवाचा मार्ग स्पष्टपणे कळेल. हालेलुया. देवाचा मार्ग स्पष्टपणे कळवा म्हणून तुमच्या मागण्यांना किंवा तुमच्या प्रार्थनेला देव तुम्हाला लवकर उत्तर देत नाही. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचा मार्ग स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे. हालेलुया. आणि तुमची विश्वासामध्ये वाढ व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण काय करतो? प्रार्थना केली, उपास केले. हालेलुया. प्रत्येकाला वाटतं मी 8 दिवस 10 दिवस 15 दिवस उपास केले, माझी प्रार्थना होणार आहे, माझं काम होणार आहे बरं का, मी देवासाठी उपास केले. देवासाठी उपास करू नको बाबा. देव म्हणत नाही की माझ्यासाठी उपाशी राहा म्हणून. देव म्हणतो मी तुला सगळं दिलेलं आहे, तू खा पी. देव म्हणतो सगळं खा. प्रेज लॉर्ड. खाण्यासाठी मी सगळं उत्पन्न केलेलं आहे, तू खा. प्रेज लॉर्ड. उपास यासाठी करायचे प्रेज लॉर्ड की आपल्या अंतःकरणाला शांती लाभली पाहिजे, आपल्यामध्ये धीर उत्पन्न झाला पाहिजे, आपल्यामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि देवाचे मार्ग आपल्याला स्पष्टपणे कळले पाहिजेत. हालेलुया. म्हणून आपल्या प्रार्थनेला देव लवकर उत्तर देत नाही, विलंब लागतो. त्याचं कारण एकच आहे की देवाची इच्छा आहे की देवाचे मार्ग तुम्हाला स्पष्टपणे कळले पाहिजेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हालेलुया. परंतु आपण काय करतो? माझ्या मार्गाला मला काय झालेलं आहे? विलंब लागलेला आहे, विलंब लागलेला आहे आणि मग आपण कुरकुर करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मग अशी केलेली कुरकुर देवाला आवडत नाही. हालेलुया. अशी केलेली कुरकुर देवाला आवडत नाही. प्रेज लॉर्ड. ज्या लोकांनी देवाविषयी मिसर देशातून निघाल्यानंतर ज्या लोकांनी ज्यांनी देवाविषयी कुरकुर केली, देव म्हणला की हे लोक माझ्या विसाव्यात येणार नाहीत. हालेलुया. हे लोक माझ्या विसाव्यात येणार नाहीत. प्रेज लॉर्ड. जे लोक सेवकाविषयी कुरकुर करत राहतील ते म्हणते, देव म्हणतो हे माझ्या सानिध्यामध्ये येणार नाही, हे माझ्या विसाव्यात येणार नाही, हे विसाव्यातून बाहेर जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो आमका येत नाही, तमका येत नाही, प्रार्थनेला येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, काय येत नाही. देव म्हणतो यांनी कुरकुर केली. काय केली? कुरकुर केली. माझ्याविषयी कुरकुर केली, खाण्याविषयी कुरकुर केली, पिण्याविषयी कुरकुर केली, परिस्थितीविषयी कुरकुर केले. सगळे आशीर्वाद मी याच्यासाठी मोकळे केले, जरी यांनी कुरकुर केली तर देव म्हणतो हा माझ्या विसाव्यात येणार नाही. येत नाही चर्चला. प्रेज द लॉर्ड. देव येऊ देत नाही चर्चला. तू बाबा कुरकुर करण्यापेक्षा घरी बस. तू कुरकुर करण्यापेक्षा घरी बस. घरी बसलेला तू कुरकुरच कर. घरी बसून तू काय कर? कुरकुरच कर. आणि आयुष्यभर ते कुरकुरच करत राहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं प्रेज द लॉर्ड की कुरकुर करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या सर्व गोष्टीमध्ये आपण देवाचे आभार मानले पाहिजे.
त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया. तर तुमचे आशीर्वाद मोकळे होत जातील. तर देवाचा मार्ग तुम्हाला स्पष्टपणे कळेल. विश्वासामध्ये धीरामध्ये तुमचं काय होईल, वाढ होईल. आणि मग देवाचं राज्य काय आहे तुम्हाला कळेल. प्रेज लॉर्ड. कारण स्तोत्र करता म्हणतो प्रेज लॉर्ड की स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं कुरकुर करण्यापेक्षा तुम्ही काय करा, धीर धरून परमेश्वराची वाट पहा. तुमच्या जीवनामध्ये जर कार्य तुम्हाला व्हायला पाहिजे तर देवाचं वचन सांगतं की धीर धरून तुम्ही काय करा, परमेश्वराची वाट पहा. कारण स्तोत्र करता म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट मी पाहिली. प्रेज लॉर्ड. तेव्हा त्याने माझे काय केलंय, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मनुष्याच्या मनामध्ये अनेक योजना आहेत, पण परमेश्वर त्याला काय करतो, वाट दाखवतो. हालेलुया. योजना करता तुम्ही, पण त्याला वाट दाखवणारा कोण आहे, परमेश्वर आहे. स्तोत्र करता तेच म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. मी धीर धरून परमेश्वराची काय केले, वाट पाहिली. त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. हालेलुया. परमेश्वराचं जर कार्य तुमच्या जीवनात व्हायला पाहिजे, कुरकुर करू नका, पण धीर धरा. धीर कुठपर्यंत धरा की परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणारच आहे. स्तोत्र करता म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्याने काय केला की माझ्याकडे वळून त्याने माझा काय केला, धावा ऐकला. देव वळणार. ज्यावेळेस तुम्ही धीर धरून परमेश्वराकडे मागत राहणार, देव वळणार. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन बी सांगतं की योएलच्या 2ऱ्या अध्यायात मी सांगितलेलं आहे की देव काय करेल, तुमच्याकडे कधी वळून तुम्हाला आशीर्वाद देईल हे तुम्हाला समजणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव तुमच्याकडं तुमच्या धावाकडं कान देऊन देव कधी पण तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. हालेलुया. परंतु त्याच्यानंतर देव वचन सांगतं की नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्व गोष्टी तो तुम्हाला करणार. तोच नाशाच्या खाचेतून तुम्हाला वर काढणार, दलदलीतून तुम्हाला तो वर काढील आणि एका चांगल्या खडकावर देव तुमची पावले स्थिर करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून ह्या गोष्टी आहे की नाशाकडे जाऊ नका, तर देवाच्याकडं वचनाकडं तुम्ही लक्ष द्या. आणि विशेष म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी कुरकुर आहे ती कुरकुर तुम्ही काढून टाका. देवाला कुरकुर आवडत नाही. देवाला कुरकुर आवडत नाही, तर देवाला धीर धरून वाट पाहिलेली देवाला आवडते. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं की कुरकुर करू नका. प्रेज लॉर्ड. जे काही तुम्ही करता कराल ते कुरकुर व वादविवाद न करता तुम्ही करा. म्हणून देवाचं वचन सांगतं कुरकुर करू नका. देवबाप करो आणि हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.